नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल। तर आज आहे वीकेंड आणि वीकेंड निमित्त आम्ही छोट्याशा भटकंतीला निघालेलो आहोत। तर कुठे जातो हे तरी अद्याप अजून मला माहिती नाहीये, पण आमचे फिरण्याचे व्लॉग्स देखील तुम्हाला खूप आवडतात। तर चला म्हटलं आता जातोच आहोत तर एक छोटासा व्लॉग करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया की आम्ही कुठे निघालोय। जेव्हाही आम्ही घराबाहेर निघतो ना तर आम्ही स्वतःला तर सवय लावलेलीच आहे, पण आता आम्ही आराध्याला सुद्धा लावतो की निघण्याआधी आम्ही महाराजांचे आशीर्वाद घेतो। तर आराध्या जय जयकार। ये चलो जायचं, टाटा का टाटा बाय, लेट्स गो। चलो प्रवासाची सुरुवात झाली की लगेच भूक लागते, म्हणून आधी आता पेटपूजा आणि मग कामदूजा। आधी मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। तो वडाच नाही मला, कसं आहे गाडीत कांदा पडला तर वास येईल। स्वागत झाला ना, तुला पाहिजे? त्याचं अन्न आणलंय ना, मध्ये देऊन टाकलंस ना आता तिला पोहे। बघा हे तिखट नाही लागत तिला, घरचं अन्न तिखट लागतं तिला। बंद करून द्या पिपू। नाश्ता करून झाल्यावर वाटेत निघालो तर बघा अशी छोटी छोटी मुलं त्यांच्या शाळेच्या दिशेने निघालेली होती। गावाकडचं असं दृश्य बघितलं की लगेच आपल्याला आपल्या बालपणीची आठवण होते। अगदी मिसमरायझिंग असतं हे सगळं काही। बालपण खरंच किती गोड आणि निरागस असतं, हो ना। पेटपूजा करून झाल्यानंतर आता प्रवासाला सुरुवात केली। घरून निघालो तेव्हा पावसाचं वातावरण तसं नव्हतं, पण आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इतकं ढगाळ वातावरण झालंय आणि असा बारीक बारीक पाऊस सुद्धा येतोय। थंड वातावरणात फिरण्याची मजा तशी छान असते, पण मग पाऊस वरून पडत असला की नको नको वाटतं। आता बघा किती ढगाळ वातावरण झालंय। लोणावळा एक्सप्रेस वे मधून आता आम्ही गावाच्या रस्त्याला टर्न घेतलाय आणि मग आतमधून आता आम्ही जाणार आहोत। तर कुठे जातोय हे व्हिडिओच्या सुरुवातीला मला माहीत नव्हतं, तर आता मी तुम्हाला सांगते। आम्ही चाललोय पवना नदीला, म्हणजे पवना डॅम पाहण्यासाठी। आतमधून गावाचा रस्ता घेतला जेणेकरून व्ह्यू पण छान मिळतो आणि ट्रॅफिक पण नसते। गावातनं जाता जाता आम्हाला लागली पवना नदी आणि मग काय पाणी दिसलं म्हणजे आराध्याचे बाबा आणि आराध्या दोन्ही एक्साइटेड होतात। ती लगेच झोपेतनं उठली कुठे आणि गाडीतनं उतरण्यासाठी तर ऑल टाइम जायचंय तिथे। पावसाळा तसा यंदा पुण्यात खूप आहे, पण नदीला डॅम बांधलेला असल्यामुळे नदीमध्ये इथे पाणी कमी वाटतंय, त्यामुळे आरामात खाली उतरता येईल। कुठे आहे किंगफिशर?
पोरू कसं वाटतंय पोरू पाणी? पोरू ताई ओहो ओहो मजा येते, किती मजा येते. पाण्यामध्ये उड्या मारून झाल्यानंतर आता मी डॅमच्या दिशेने निघालो. पवना धरण ना पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यामध्ये आहे. म्हणजे त्या नदीवर बांधलेलं एक खूप महत्त्वाचं धरण आहे, कारण की या धरणा थ्रू आहे ना पूर्ण PCMC भागाला पाणी पुरवठा होतो. आणि हे धरण खूप जुनं आहे. सुमारे 1963च्या काळात हे बांधलं गेलंय. पवना धरणाने तयार झालेला एक तलाव इथे आहे, त्याला पवना तलाव म्हणतात. हे मुंबई व पुण्याजवळ असलेलं ना खूप लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. म्हणजे ते कॅम्पिंग वगैरे खूप होतं पावसाळ्यात आणि मज्जा पण येते. पण यंदा खूप पाऊस असल्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी महाराष्ट्र सरकारने थोडा बॅन केलेल्या आहेत इथे, म्हणून अगदी जवळून नाही पाहतायत. वरून छान सिनिक व्ह्यू पाहिल्यानंतर आम्ही आता जेवणासाठी थांबलोय. तर वरती तुम्ही चढलात ना तर इथे बरेच असे रेस्टॉरंट आहेत जिथे नॉनव्हेज वगैरे सगळंच काही मिळतं. सी फूड पण बऱ्यापैकी इथे मिळतं. हे रेस्टॉरंट्स ना इथले अशा प्रकारे बांधले आहेत की तुम्ही तिथून टेबलवरून म्हणजे बसल्या जागी तुम्ही छान व्ह्यू सुद्धा बघू शकता डॅमचा. तर व्ह्यू पण खूप छान आहे. पावसाळ्यात अगदी फिरण्यासारखं ठिकाण आहे. तुम्हाला जर रोड ट्रिप आवडत असतील ना तर हे ठिकाण अगदी उत्तम आहे. म्हणजे रस्ताही खूप छान आहे आणि येताना मजा पण खूप वाटते. व्ह्यू पण खूप सिनिक मिळतात. आम्ही तर खूप एन्जॉय करतोय जर्नी. आधीच्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो पण तिथला मेन्यू काही आम्हाला फारसा आवडला नाही, म्हणून आता इथे समोर त्याच्याच एक्झॅक्ट समोर हे हॉटेल पवना लेक अँड व्ह्यू आहे. तर इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. म्हणजे इथलं जे डायनिंग आहे ना त्याच्या समोरून आहे ना म्हणजे तिकोना फोर्ट दिसतो. डायनिंग सोबत यांच्याकडे ना स्टेची सुद्धा व्यवस्था आहे. कॉस्ट थोडीशी जास्त आहे पण 4च रूम आहेत त्यांच्याकडे. AC आहे, नॉन AC आहेत 2. पण इथला व्ह्यू इतकं सुंदर आहे ना म्हणजे जेवतानाच आम्हाला इतकं छान वाटलं. जर आपण इथे राहिलो रात्रभर तर व्ह्यू खूप सुंदर मिळेल. म्हणजे बघण्यासारखं आहे अगदीच. छान आहे. वीकेंड गेटवेसाठी ना पवना डॅम हा एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो. कारण इथे बरंच काही आहे. कॅम्पिंग आहे, बोटिंग आहे, ट्रेकिंग आहे, कायाकिंग सुद्धा आहे. पण खूप पाऊस असल्यामुळे आता सध्या ते बंद आहे. पण जेव्हा नॉर्मल पावसाळा असतो आपला जुलै ऑगस्ट दरम्यान इथे बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज सुरू असतात. ट्रेकिंगसाठी ना इथे इतिहासातील 2 महत्त्वाचे किल्ले आहेत. पहिला म्हणजे तुंग आणि दुसरा म्हणजे लोहगड. तर बरेच जण इथे ट्रेकिंगसाठी येतात. इथे फिरण्यासाठी ना नोव्हेंबर टू फेब्रुवारी हा काळ उत्तम आहे. कारण हिवाळ्यात कसं हवामान पण थोडं थंड असतं आणि इथली हिरवळ पण खूप छान असते. पण पावसाळ्यात काय होतं इथे ट्रेकिंग वगैरे करायला थोडा त्रास होतो आणि कायाकिंग आणि बोटिंग पावसाळ्यात बंदच असतात. कारण की पाणी खूप भरलेलं असतं. त्याच्यामुळे फॉर सिक्युरिटी रिझन्स ते गव्हर्नमेंटकडूनच बंद केलेलं असतं. पण इथला व्ह्यू खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला लॉंग ड्राईव्ह वगैरे आवडत असेल ना तर इथे यायला खूप मजा वाटते. म्हणजे खूप शांतता आहे, ट्रॅफिक वगैरे काही नाही आहे. इथे किल्ल्यांबरोबर ना 2 गुफा पण आहेत, भाजे आणि बेडसे गुफा. इथे आम्ही एका स्पॉटवर थांबलो होतो. इथला व्ह्यू इतका सुंदर होता ना म्हणजे डोळ्यांना अगदी शांत करणारा. तुम्ही बघू शकता. म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं काही व्यवस्थित दिसत नाही पण जेव्हा आपण तो नेकेड आयनी बघतो ना इतकं छान वाटतं, इतकं छान की मी तुम्हाला शब्दात अजिबात सांगू शकत नाही.
रस्त्यात आम्ही इथे आता मगनलाल चिक्कीच्या इथे थांबलो आहे. वरती गेलो होतो. आतापर्यंत तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. आम्ही पवना लेक साईडला आलो आहे. तर पवनाच्या इथे 2-3 फॉर्ट पण आहेत. तिकोना आहे, विसापूर आहे. तर फॉर्टवर तर आम्ही गेलो नाही कारण पावसाचं वातावरण आहे. आवडलं? पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आम्ही वरती चढलोच नाही. आराध्या पण लहान आहे त्याच्यामुळे तिला घेऊन वरती जाणं काही पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ते टाळलं. पवना लेक कॅम्पेनच्या आजूबाजूलाच थोडंसं फिरलो आणि आता पुन्हा जातोय घरच्या प्रवासाला. तर वाटेत रस्त्यात जाताना मार्शमेलो खाल्लं. तुम्ही माझी रिॲक्शन बघितली असेल. मी आयुष्यात आतापर्यंत कधीही मार्शमेलो टेस्ट नव्हतं केलं, तर पहिल्यांदा खाल्लं आणि मला अजिबात नाही आवडलं. मला लिटरली असं वाटलं की थर्माकोल मी खाते की काय. पण असो, मार्शमेलोपेक्षा हे आपले 5 रुपयाचे पोंगेस जास्ती भारी लागतात. काय आणलं? आज फिरणं कमी आणि खाणं पिणंच जास्त चाललंय. वातावरण पण इतकं थंड आहे ना, त्याच्यामुळे आराध्याला पण खूप झोप लागते आणि बारीक बारीक पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही पण खूप काही गाडीतनं खाली उतरत नाही. सकाळपासून निघालो तेव्हापासून आराध्याने काही खाल्लं पण नाहीये आणि पाऊस पण येतोय. त्याची झोप पण झालेली नाहीये आणि पावसाचं असं वातावरण बघितल्यामुळे आणि नेमकं काय होतंय, पुण्यात जवळजवळ एप्रिल महिन्यापासून पाऊस पडतोय. कदाचित इंद्रदेव काही शांत होण्याचं नावच घेत नाहीयेत. आता दिवाळी येईल 10-15 दिवसांनी आणि पाऊस आहेच आहे अजून. आता तुम्ही बघत असाल इतका फॉग आहे, इतकं धुकं आहे, असं वाटतंय की पावसाळ्याचेच दिवस सुरू आहेत. असो, हिवाळा लागत आलाय पण तरी तो पावसाळा काही बंद व्हायचं नावच घेत नाहीये. तर त्याच्यामुळे आता पाऊस जास्ती येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आम्ही वेळेत घरी पोहोचतो. रस्त्यात हायवेला, पुणे मुंबई हायवेला स्टार बाजार आहे. तिथे आम्ही भाजीपाला घेतला थोडा आणि त्याच्यानंतर तिथेच शेजारी मॅकडॉनल्ड्स आहे. तिथे थोडंसं खाऊ पिऊ केलं आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो. अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस स्पेंड केला. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.